उबाटाचे साहेब म्हणतात की आम्ही मुस्लिम मतावरती मी निवडून येऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ काय की मुस्लिम मतामध्ये निवडून येऊ शकतो, याचा अर्थ आमची मताची किंमत नाहीये का त्यांना? आज नेत्याला कुठलंही तत्व उरलं नाही. म्हणजे मतदार म्हणून तुम्ही विचार करा तर की ज्याला स्वतःचं मत नाही त्याला मतदारांनी मत द्यावं अशी परिस्थिती आहे. म्हणजे सुविधा आलेल्या आहेत, पण ज्यांच्यासाठी आपण करायचं ती मंडळी मुंबईकडे जाणारा ओघ हा कायम चालूच आहे, स्थलांतर चालूच आहे. मी आहे रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीमधल्या राजकीय घडामोडींसंदर्भात आपण बोलणार आहोत. ज्येष्ठ पत्रकार, राजकीय समीक्षक प्रमोद कोनकर सर, प्रकाश सोवनी आणि उमेश आंबर्डेकर, आणि यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय नेमकं कोकणी माणसाच्या मनामध्ये काय आहे. कोनकर सर, आपण गेल्या 4 दशकांपासून पत्रकारिता करत आहात आणि आता तुमचं कोकण मीडिया साप्ताहिकाच्या माध्यमातून तुम्ही कोकणातील सगळ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींवर भाष्य करत असता. मला सांगा की आता कोकणात नेमकी राजकीय परिस्थिती काय आहे? नेमकी परिस्थिती सांगायची झाली, मतदाराच्या दृष्टिकोनातून सांगायची झाली तर मतदार अत्यंत गोंधळलेला आहे. बरोबर. काय नेमकं करावं? लोक मतदारांच्या समोर येतात, उमेदवार मतदाराच्या समोर येतात. आता तर येतात की नाही हाही प्रश्नच आहे. पूर्वी निदान ते 5 वर्षांनी दिसायचे, तरी आता ते दिसतही नाहीत, कारण ते इतक्या लांब असतात. मोठमोठ्या गाड्यांच्यावरनं प्रचारापासून सगळ्याच गोष्टी बदललेल्या. म्हणजे मी केव्हापासून बघतोय तेव्हा अगदी मधु दंडवतेंपासून मी सगळ्यांना बघितलं. नाथपैंचं मी बघितलेलं नाही, पण दंडवतेंचं मी बघितलेलं आहे, जयरानंद मटकरांचं बघितलेलं आहे. अनेक लोक तिथले, अण्णा गोगटे, त्याच्यानंतर शिवरामराजे भोसले यांच्यासारखी मंडळी ना मी अगदी समोर, अगदी जवळनं बघितलेलं आहे. आणखीनही एक प्रसंग इथे सांगता येऊ शकतो त्या काळातला. म्हणजे जुनं सांगण्याचं कारण असं की कम्पेअर आपल्याला आताच्या याच्याशी करता येईल. बरोबर. 2 वेगवेगळ्या पक्षातले नेते, सावंतवाडीला मी तेव्हा होतो, कॉलेजला जायला होतो तेव्हा सावंतवाडीला हे 2 जण नेते, शिवरामराजे भोसले आणि दंडवते, हे असे 2 जण एकत्र आल्यानंतर दोघांच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्या मिरवणूक आल्या. मिरवणूक आल्यानंतर काय झालं की आजच्या सारखा मोठा तो माहोल तेव्हा नसायचा. बरोबर. दोघीही नेते आपापल्या वाहनांच्या मधनं उतरले. बापूसाहेबांचा पुतळा आहे तिथे सावंतवाडीला. या पुतळ्याला साक्षी ठेवून दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं आणि दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. क्या बात. ह्या 2 म्हणजे लोकशाहीचं खरं सत्व त्यांनी जाणलेलं होतं. अगदी. म्हणजे आता 2 विरोधी प्रचार रॅली जर समोरासमोर आल्या तर घोषणा आणि प्रतिघोषणाच होतात. आणि आणखीनही एक उदाहरण देता येऊ शकेल. आताच म्हणता येत नाहीये, विनय नातू माजी आमदार, बरोबर, त्यांचे वडील श्रीधर नातू एकदा लोकसभेला उभे राहिले होते. त्यांनी विंचू अंशावर औषध शोधलेलं होतं. लोकसभेला ते यशस्वी कधीच झाले नाहीत. आमदार म्हणून त्यांनी चांगल्यापैकी कारकीर्द घडवली होती. तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये गोविंदराव निकम काँग्रेसचे हे उमेदवार होते. एकदा असा प्रसंग की ते दोघेही मतदारसंघामध्ये प्रचारासाठी निघालेले होते. वाटेत काय झालं, एका ठिकाणी रामपूर नावाचं गाव आहे ते चिपळूण तालुक्यामधलं, त्या ठिकाणी श्रीधर नातूंचं वाहन, प्रचाराचं जे वाहन होतं ते बंद पडलं. एवढ्यात गोविंदराव निकम तिकडनं आले आणि ते एका प्रचारासाठी निघाले होते. त्यांनी बघितलं की परिचित आहे वाहन बंद. त्यांनी काय केलं, त्यांच्या जे वाहन त्यांचं होतं त्यावरचे काँग्रेसचे झेंडे खाली काढायला सांगितले. श्रीधर नातूंना आपल्या गाडीत घेतलं आणि त्यांना त्यांच्या प्रचाराच्या ठिकाणी नेऊन सोडलं आणि नंतर त्यांनी आपला प्रचार सुरू केला. उमदेपणा जो असतो हा किती प्रमाणात असू शकतो हे आम्ही सगळं बघितलेलं आहे. राजकीय एक प्रगल्भता असलेले नेते. आता बरोबर याच्या उलट आहे. मी शेवटला सांगतो, शेवटला ह्यांनी जे ऍड केला प्रसंग त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयींना इंदिरा गांधींनी ज्यावेळी युनोमध्ये पाठवलं त्यावेळेच त्यांच्यातला जो सौदार्यपणा होता तो सौदार्यपणा ऍब्सोल्यूट आता गेलेला आहे आणि आता निव्वळ व्यवसाय झालाय. राजकारण हा एक व्यवसाय झालेला आहे. आताच्या सिच्युएशनमध्ये एका कुठल्या तरी धर्माला लालन पालन करायचं आणि दुसऱ्या धर्मावरती ते लोक सोडायचे, हा प्रकार चाललेला आहे. आता सध्या जर रत्नागिरीमध्ये तुम्ही बघितलं तर ही परिस्थिती आहे की आता प्रत्येक सिच्युएशनमध्ये कोण ना कोणतरी, आता जसं उबाटाचे साहेब म्हणतात की मुस्लिम मतावरती मी निवडून येऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ काय की मुस्लिम मतामध्ये निवडून येऊ शकतो, याचा अर्थ आमची मताची किंमत नाहीये का त्यांना?
याचा विचार ते कधीच करत नाहीये. त्यामुळे काय होतं, मुस्लिम आणि हिंदूमध्ये अननेसेसरी ही सुरू होते, क्वारल सुरू होतं बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टींमध्ये. आणि आता हा अनुभव रत्नागिरीमध्ये उभ्या आयुष्यात कधी असा नव्हता जो अनुभव गेल्या 4 महिन्यामध्ये यायला लागलेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जसं आता संघाने एक प्रोसेशन काढलं होतं आणि त्या प्रोसेशनला अडवण्याचा आयुष्यातला, मला वाटतं माझ्या आयुष्यातला, माझी 70 वर्ष आहे, 70 वर्षामधला हा पहिला प्रसंग आहे की ज्या एका धर्माने दुसऱ्या धर्माच्या प्रोसेशनला अडवून हे दिले, रोखलं किंवा त्याला जे आपण म्हणतो घोषणा देणं, हा प्रकार अग्राह्य आणि रत्नागिरीसारख्या कल्चरल सिटीला अयोग्य आहे. आणि त्याच्यानंतर मग आमच्या लोकांनी, काही लोकांनी त्याच्यावरती एक्सप्रेशन देण्याचा प्रयत्न केला की आम्ही असं नाही, आम्ही तसं नाही, आम्ही तसं नाही. आता मला सांगा की आज वक्फ बोर्डचं आता सध्या राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये प्रोसेशन चालू असताना इथे ऑफिस ओपन करायला दिलं कसं? माझ्या माणसांनी जोपर्यंत वक्फ बोर्डचा एकदा निकाल लागत नाही तोपर्यंत ऑफिस ओपन करायला देता नाही पाहिजे होतं कोणत्या परिस्थितीमध्ये. पण ते ऑफिस ओपन करून तिथनं परत दुस्वास सुरू केला. या अशा तऱ्हेच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी असायला पाहिजे. तुम्ही लोकांकरता प्रयत्न केले पाहिजेत, पण लोकांकरता प्रयत्न न होता एक टोळी दुसऱ्या टोळीवरती सोडायची, दुसरी टोळी या टोळीवर सोडायची, हा जो प्रकार आहे अतिशय अग्राह्य. आणि जसं आता कोणकर साहेबांनी सांगितलं की पूर्वीची जी कल्चरल थोक होती, भले मी संघामध्ये असेल किंवा बीजेपीमध्ये असेल, पण काँग्रेसवाले पण माझे मित्र होते, समाजवादी पार्टीवाले पण माझे मित्र होते, आणि एकमेकांच्या डिफिकल्टीमध्ये सपोर्ट करणं हे प्रिन्सिपल होतं. पण आजच्या घडीला हे बरोबर उलटं झालेलं आहे. आणि धमकीनी याने ज्या गोष्टी चाललेल्या त्याच्यामुळे सर्वसामान्य मनुष्य आता राजकारणापासून इतका लांब जायला लागलाय की नको, समोर जर दिसला कोणी पॉलिटिकल पुढारी तर नको. प्रतिक्रिया पण आंबेडकरजी द्यायला लोक नकार देतात. काय तुम्हाला वाटतं, तुमचं काय अनुभव आहे? नाही, आता कसं झालंय की इथले जे नेते आहेत, म्हणजे पूर्वी कसं नेत्याला एक काहीतरी तत्व असायचं, त्याच्या बाजून सगळे कार्यकर्ते जात होते. आज नेत्याला कुठलंही तत्व उरलं नाही. म्हणजे मतदार म्हणून तुम्ही विचार करा तर की ज्याला स्वतःचं मत नाही त्याला मतदारांनी मत द्यावं, अशी परिस्थिती आहे. म्हणजे आताचं विद्यमान हे धरले तर ते पूर्वी राष्ट्रवादी विचारधारणेचे होते, नंतर शिवसेनेत आले. म्हणजे तुम्ही उदय सामंतांबद्दल? त्यांच्याबद्दल नाही, म्हणजे हे सगळीकडेच आहे. म्हणजे सिंधुदुर्गात बघितलं, राणे कुटुंबियांचं बघितलं तर तेही, ते मूळ शिवसेनेचे होते, नंतर काँग्रेसची विचारधारा, परत मग आता बीजेपीची आली, तीच यांचे राष्ट्रवादीची विचारधारा होती. नंतर ते मूळ शिवसेनेत आले, म्हणजे ठाकरे यांची एक सेना होती त्या ह्याच्यात आले, त्याच्यानंतर ते आता शिंदे गटात आले. अशी सगळी हे आहेत. म्हणजे त्यांनाच स्वतःचं मत नाही की मी हिंदुत्व ह्याचा हे करावं, योग्य काय अयोग्य काय हे त्यांनाच हे वाटत नाहीये. आणि आत्ता इथली जर परिस्थिती बघितली तर इथे कसं आहे की महायुतीचा माहोल आहे, म्हणजे इकडे माहोल होता की यावेळेला येईल. पण आता महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर ठामपणे कोणी सांगू शकेल असं नाही की आमची सत्ता येईल. बरं, इथे महायुतीचा उमेदवार आहे. महायुती हे थोडं हिंदुत्ववादीकडे झुकणारा धरला जातो, तर पण इथले जे प्रतिदेश आहेत ते त्या माइंडचे दिसत नाही आहेत. कारण जे काही हिंदुत्वाना ह्या 6 महिन्यातली गोष्ट जर तुम्ही बघितली तर हिंदूचा मुद्दा मांडण्यासाठी आंदोलनं केल्याशिवाय पोलीस प्रशासन त्याची दखलच घेत नाही, अशी परिस्थिती आली. आता ह्याला ते राजकीय लोक त्याच्यात हे असतील असं नाही, पण त्याला जबाबदारी तर त्यांचीच आहे की आता ह्याची RSSची रॅली झाली, RSSची रॅलीची RSSने परमिशन रितसर घेतली होती. पोलिसांना त्यांनी अटकाव केला, म्हणजे पोलीस होते मध्ये, त्यांनी पोलिसांचं ऐकलं नाही, तर वास्तविक पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला होते, ते गुन्हे दाखल झाले नाहीत. RSSने मग अर्ज दाखल केला, अर्ज दाखल केल्यानंतर सुद्धा FIR दाखल करायला रात्री 12 वाजले. त्याच्यानंतर गुन्हेगारांना पकडावं म्हणून 600 लोकांना ठिय्या आंदोलन करायला लागलं. म्हणजे प्रशासनाने प्रशासनाचं काम करावं ह्याच्यासाठी 500-600 लोकांना पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करायला लागतं. त्याच्या अगोदर गोमाता आता राजमाता म्हणून मान्यता दिली, त्या मातेचं इथे मुंडकं सापडलं होतं, त्याच्यासाठी जवळजवळ 1000 लोकांना ग्रामीण पोलीस स्टेशनला आंदोलन करायला लागलं. त्याच्यानंतर 3500 लोकांना, हिंदुत्ववादी लोकांना इथे आंदोलन करायला लागलं. त्याच्यानंतर एक माणूस पकडला, मग तो जामिनावर सुटला वगैरे, पुढचं प्रोसेस. पण तुमची दखल घेण्यासाठी जर आंदोलनच करायला लागत असेल तर थोडा हिंदुत्ववादी माणूस आहे, तो म्हणतोय की आमचं मांडणं मांडायचं कुठे, इथले वरती युतीचं सरकार आहे, त्यामुळे तो थोडा नाराज एक्सवर आहे. बरं, इथले बीजेपीचे जे प्रतिस्पर्धी होते म्हणजे ह्यांचे, ते आता उबाटात सामील झाले, त्यामुळे आता बाळमाळे, बरं त्यांचं नेतृत्व आहे ते आता हिंदुत्वाच्या वेगळ्या ह्याच्यात आहे, म्हणजे ते सर्व धर्म समभाव मिश्रित आहेत, किंवा ते तर आता पूर्णपणे सांगतात की मुस्लिम वोटिंगवर मी निवडून येईन अशा मानसिकतेत आहे. त्यामुळे इथला मतदार गोंधळलेला आहे की नक्की आपण कुठे जायचं.
की कोणकरजी, वरचं- तुम्ही काय सांगाल की तुम्ही आता एकूणच राजकारण खूप जवळून बघितलंय कोकणातलं. आता कोकणातल्या सर्वसामान्य माणसाला गोंधळात टाकणारं, संभ्रमात टाकणारं सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तर कोकणचा विकास झाला पाहिजे, कोकणची कॅलिफोर्निया करू वगैरे वगैरे खूप आपण गोष्टी ऐकल्या, परंतु आज कोकणामध्ये कोकणाचं जे बलस्थान आहे, निसर्गाने भरभरून सगळं सौंदर्य बहाल केलेलं आहे. कोकणी माणूस हा अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करू शकणारा आहे. या कोकणने भारताला राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व दिलेलं आहे. तर आता कोकणाला या सगळ्या दुष्टचक्रातून काढू शकेल असं एखादं नाव तुम्हाला दिसतं का, किंवा असा एखादा पक्ष तुमच्या डोळ्यासमोर आहे का? दुर्दैवाने सांगायचं झालं तर असं एकही नाव किंवा एकही पक्ष डोळ्यासमोर नाही. याचं कारण कसं झालंय की आता जसं अगोदरच्या दोघांनी या सांगितलं की एखादा धर्म, एखादी व्यक्ती याच्या पलीकडे ते राजकारण जात नाही. लोकांसाठी आम्ही करतो, लोकांच्या विकासासाठी करतो, हे फक्त पालुपद असतं. प्रत्यक्षात त्यातलं काहीही नसतं. प्रश्नच जर म्हणायचे झाले तर 40 वर्षांपूर्वीचे तुम्ही म्हणाला तसं तेव्हापासून मी बघत आलेलो आहे. तेव्हाचा उमदेपणा वगैरे तो ठीक आहे, राजकारणाचं स्वरूप बदललेलं आहे समजा आपण म्हणू, पण तेव्हा जे प्रश्न होते तेच प्रश्न आजही कायम आहे. तेव्हा रेल्वे नव्हती, आता रेल्वे आहे. तेव्हा हायवे नव्हता, आता हायवे आहे. पण जर कम्पॅरिझन करायचं झालं सुविधांच्या बाबतचं, सुविधा आलेल्या आहेत, पण ज्यांच्यासाठी आपण करायचं ती मंडळी मुंबईकडे जाणारा ओघ हा कायम चालूच आहे, स्थलांतर चालूच आहे. मोठमोठे कारखाने येणार आहेत असं सातत्याने सांगितलं जातं. तुम्ही कॅलिफोर्नियाचा उल्लेख केला, हा वर्षानुवर्ष होतोच आहे. हा कॅलिफोर्नियाचा शोध कधी लागला? हा 40 वर्षांपूर्वीच लागला आहे. म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून ही गोष्ट ऐकत तेव्हापासून ते आलेलो वाक्य आहे. चालूच आहे. कॅलिफोर्निया कोणी बघितलेलं आहे किंवा कॅलिफोर्नियाचा अर्धा भाग उजाड आहे हे लोकांना माहिती नाही. लोकांना माहित नाही. मग तो कॅलिफोर्निया करायचा आहे का? त्या दृष्टीने आपण वाटचाल करतो आहोत का? असं मोठमोठे जेव्हा नाणासारखा प्रकल्प आहे, रिफायनरीचा प्रकल्प आहे, अणुऊर्जा प्रकल्प आहे, असे प्रकल्प आले, हा प्रकल्प योग्य आहे का अयोग्य आहे? तो प्रदूषण करणारा आहे का नाहीये? कारण आहे असं म्हटलं तर तो नाही कसंही दाखवणारी अनेक मंडळी असतात आणि ते त्या प्रत्येक राजकीय पक्षाकडे असतात. आणि समजा तो होणार आहे असं वाटलं तर मग ते कसं अयोग्य आहे हे सांगण्यासाठी ते स्थानिक लोक कसे विस्थापित होत आहेत हे सांगणारी अहमहमिका सुरू होते. पण जे मुळात विस्थापित होतच आहेत ते इथेच राहिले पाहिजेत, यासाठी कुठल्याही तऱ्हेचा प्रोजेक्ट, कुठल्याही तऱ्हेचं काहीही लोकांसमोर हे नाहीये. पाण्याचा प्रश्न सातत्याने कायम आहे. कोयनेचा अवजल आहे, हा प्रश्न 47 सालापासूनचा 67 सालापासून कोयनेचं अवजल, लाखो लिटर पाणी दररोज वाया जातं सह्याद्रीमधनं जे निघतं आणि वाशिष्ठी नदीला मिळून ते समुद्राला जातं. चिपळूण सारखं शहर नामशेष होण्याच्या अवस्थेमध्ये काही वर्षांपूर्वी होतं ह्या प्रचंड प्रमाणामधल्या पुरामुळे. हे पाणी साधी गोष्ट आहे, हे कोकणाला मिळायच्या ऐवजी विदर्भाला घेऊन जाण्याच्या याच्या चर्चा सुरू आहे. तर या चर्चेवरती जेव्हा विकासाची लोक म्हणतात की आम्ही विकास करतो म्हणून, या विकास करणारं असं म्हणणार कोकणचा विकास करतो या कुणीही त्याच्याबद्दलची साधी प्रतिक्रियाही दिली नाही. त्याच्याबद्दलचे अनेक जे रिपोर्ट आले, अहवाल आले, त्याच्याबद्दलचे कारगिल समितीचा अहवाल हा आहे. तिथले आमचे कद्रेकर सर आहेत, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, त्यांनी प्रचंड मोठा अहवाल 700 पानांचा अहवाल त्यांनी तो तयार केला आणि त्यात मोठ्या प्रकल्पांच्या ऐवजी छोटे छोटे कसे प्रकल्प व्हायला पाहिजेत, प्रत्येक तालुक्यामध्ये किती प्रकल्प होऊ शकतात, छोटे छोटे पाण्याचे प्रकल्प, ती गावं पाण्याच्या दृष्टीने आणि विजेच्या दृष्टीने कशी परिपूर्ण होऊ शकतात, याबद्दलचे अनेक अहवाल, प्रकल्प अहवाल तयार झाले. त्याचं पुढे काहीही झालेलं नाही. रस्ता हायवे झाला, महामार्ग झाला, पण ह्या महामार्गाचा उपयोग काय आहे, रेल्वेचा उपयोग काय आहे, तर वेगाने मुंबई गाठणं. पूर्वी जे 12 तास 14 तास लागत, तर आता ते 3 आणि 4 तासामध्ये आम्ही मुंबईमध्ये जातो. बरोबर. हे एकतर नेत्यांनाही भूषण वाटतं आणि इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांनाही भूषण वाटतं. हे काय आहे तर स्थानिक लोकांना काहीच मिळालं नाही. आता फळ प्रक्रिया उद्योगाचं सातत्याने सांगितलं जातं, पण आजही स्थिती अशी आहे की पूर्वी जर 90% फळं वाया जात असतील तर ते आता फार तर 5% त्याच्यामध्ये वाढ झाली, 85% ही वायाच जातात. यावरती जर एखादा प्रकल्प व्हायला हवा असेल तर तो होत नाही. तुम्ही जर बघितलं तर काजूवरती प्रक्रिया करणारे प्रकल्प आजऱ्याला म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये आहेत.
कोकणात अशा तऱ्हेचा सरकारी कुठलाही प्रकल्प नाही. खाजगी प्रकल्प आहेत, आहेत. पण ते त्यांच्या मर्यादा आहेत. जसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने झाले, सहकारी स्वरूपाचे साखर कारखाने झाले, अशा तऱ्हेचा इथे कारखाना का होऊ नये, सरकारी माध्यमातून तो का होऊ नये, हे झालेलं नाही. बरं, हे जर का झाले, आता समजा नाणाचा एखादा प्रकल्प आला तर किती 1 लाख लोकांना रोजगार मिळणार, तो कशा तऱ्हेचा मिळणार आहे, त्या प्रकल्पाशी निगडीत रोजगार मिळणार आहे. पण स्थानिक फळ प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त अशा तऱ्हेचा जर का प्रकल्प इथे राबवला तर प्रत्येक जो शेतकरी आहे, प्रत्येक जो बागायतदार आहे, याला तिथे व्यक्तिगत स्वतः त्या कारखान्यात काम करण्याची गरज नाहीये. त्यांनी जरी कच्चा माल म्हणजे फळं त्यांना पुरवली तरी त्याची उपजीविका होणार आहे. बरोबर. जांभळं नष्ट होतात, पडून वाया जातात, करवंद, कोकम वाया जातात, कोकम जातच. त्याचबरोबर करवंदाचा तुम्ही उल्लेख जो केला, करवंद तर कोणी आता तोडून टाकली जातात. आणि प्रत्येक गावाचा तर शहरीकरण झालेलं आहे. कचऱ्याचा प्रकल्प जो प्रश्न आहे तो प्रचंड मोठा आहे. कोट्यवधी रुपयांची बक्षिसं इथल्या नगरपालिकांना मिळाली, पण तुम्ही जर सहज फेरफटका मारला, फार लांब जायची गरज नाही, वाहनाची गरज नाही, तुम्ही पायी गेलात तरी तुम्हाला तिथे कचऱ्याची ढीग दिसतील. मग हे कोट्यवधी रुपयांचे केंद्र सरकारकडनं मिळालेला पैसा हा गेला कुठे? म्हणजे कचरा आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. मोठमोठ्या रस्त्यांची किंवा रत्नागिरी म्हणजे शैक्षणिक हब केला जातोय अशा तऱ्हेचं सांगितलेलं आहे. आता इथे उद्योग मंत्री आमचे उदय सामंत इथे उद्योग मंत्री आहेत आता, म्हणजे अजून सरकार बदलायचंय तोपर्यंत ते आहेत. या त्यांच्या कारकिर्दीमध्ये रत्नागिरी MIDC, चिपळूण MIDC, तिथले अनेक कारखाने बंद पडले. जर उद्योग मंत्री आहे तर नवीन उद्योग आणण्यापेक्षा आहे ते जे आजारी पडलेले आहेत ते दुरुस्त करावेत. नवीन प्रकल्प, अनेक जागा तिथे रिकाम्या आहेत, या ठिकाणी एखादा प्रकल्प आणावा, स्थानिक प्रक्रिया उद्योग काहीतरी तिथे निर्माण करावा. असं काही सुचलेलं नाही, अशा तऱ्हेने काही प्रयत्न झालेले नाही. उद्योग मंत्री आहे. जर घाटावरती तुम्ही गेलेत, मी घाटावर पण काम केलेलं आहे. घाटावरती प्रत्येक आमदार खासदार उद्योग करणारे जे एंटरप्रेनर्स आहेत त्यांना आणून त्यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रम करतात. पण माझ्या माहितीमध्ये रत्नागिरीमध्ये कधीही माझ्या उद्योग मंत्र्यांनी एक टाटाला किंवा बिर्लाला किंवा बिर्लाच्या असलेल्या फॅक्टरीच्या एखाद्या माणसाला बोलवून त्याच्या हस्ते काही केलं की त्याच्यामुळे त्याला एन्करेजमेंट मिळेल की बाबा रत्नागिरीमध्ये काहीतरी प्रकल्प व्हायला हवा. आता तसं बघायला गेलं तर रत्नागिरी ॲक्सेसेबल आहे, समुद्रमार्गे पण ॲक्सेसेबल आहे. आता 200 बोट झालेली आहेत. रत्नागिरी रेल्वेनी ॲक्सेसेबल आहे, बाय एअर ॲक्सेसेबल आहे. पण तरीही इंडस्ट्री इथे येत नाही, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचं आपण जे म्हणतो तरी येत नाही. याला कारण आमच्या लोकांमध्ये इनिशिएटिव्ह नाही. आता मला सांगा, एवढ्या वर्षामध्ये बाबा एखाद्या कुठल्याही इंडस्ट्रियलिस्टला आणून, आता घाटावरती मी अनेक वेळा बघितले, ज्यावेळी मी नर्मदा सिमेंटमध्ये काम करत होतो, चौगुलेनं बोलवण्याकरता मी धुळ्याला होतो, 10 लोक मला बोलवायला आले, साहेबांचा आम्हाला एक अर्धाच द्यावा. म्हणून काय म्हटलं, ते सिमेंटच्या ह्याच्या डेपोच्या इनॉग्रेशन करता आले ते काही करतात. 10 मिनिट जाऊन साहेबांना सांगितलं, साहेब असे साहेब लोकांना 10 मिनिटं हवे देतो म्हणून. त्यांनी सांगितले तुम्ही आमच्याकडे इथे एक इंडस्ट्री काढा. अशोक चौगुले माझ्या हे ज्यावेळी आले होते, माझे तुम्ही इथे इंडस्ट्री काढा, तुम्हाला जी पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला आम्ही तयार होतो. व्यापाऱ्यांनी त्याला इथे बोलावल्यामुळे ऑटोमॅटिकली त्या माणसाचा इम्पॅक्ट आला. त्याच्यानंतर तो इनिशिएटिव्ह दिसला, लोकांना दिसला किंवा चौगुल्यांजवळ लोक बोलले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठची इंडस्ट्री काढा. अशा तऱ्हेचा प्रकार रत्नागिरीमध्ये कधीही घडलेला मला दिसला नाही. मी अनेक वेळा म्हटलं की अल्ट्राटेक ही आता बिर्लाची आणि बिर्लाच्या आई म्हणजे याच्या कुमार मंगल बिर्लाच्या मातोश्री या सोशल वर्क जाम करतात, पण त्यांच्याकरता त्यांना इन्व्हाइट केलं पाहिजे इथे. त्याकरता तुम्ही काहीतरी त्याचं वेटेज वापरलं पाहिजे. त्यांचं सोशल वर्क जे आहे त्या वर्कवरती काम होऊ शकलं असतं, पण तसं काहीच घडत नाही. आम्ही अनेक वेळा म्हणतो, मी अनेक लोकांना सांगितलं की मॅडमना तुम्ही मेल टाका की बाबा इकडे या, एकदा बोलवा, पण त्याच्याकरता काहीतरी निमित्त बोलवलं. कोकण विकासाच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी. दुसरं बोलायचं म्हणजे आता एवढ्या निवडणुका आहेत, पण तुम्ही लोकसभेची निवडणूक बघा, विधानसभेची बघा, कोकणातली जी समस्या आहे त्या याच्यावर कुठेही निवडणुकीचा मुद्दाच होत नाही. जसा इथला माणूस विस्थापित होतोय, ग्रामीण भागातला सगळा माणूस होतोय, त्याचं मुख्य कारण काय आहे तर ग्रामीण भागात म्हणजे माझ्या लहानपणी आमचं गावात रस्ता नव्हता, लाईट नव्हता, पण गाव स्वयंपूर्ण होतं. आज दूध बाहेरून येतो, प्रत्येक भाजीपाला बाहेरून येतो, कुठली म्हणजे प्रत्येक कुणाकडेही गुरं नाही आहेत. ही समस्या का निर्माण झाली, ह्याच्या मागचं कारण काय आहे तर माकड समस्या आहे. माकड समस्या हा खरा कोकणाचा सिंधुदुर्ग रत्नागिरीची मोठी समस्या आहे. त्याच्यावर प्रॉपर सोल्युशनच नाही किंवा तो निवडणुकीत मुद्दाच येत नाही. त्याचं कारण की म्हणजे अगदी खोलात गेलं तर इथला लोकप्रतिनिधी हा मुळात शेतकरी नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या ज्या खरंच समस्या असतात आणि जो शेतकरी आहे तो संघटित नाही, त्यामुळे तो त्याच्यावर दबाव आणू शकत नाही. मग ही माकड समस्या आहे. ह्याच्यामुळे म्हणजे अगदी मी माझं वैयक्तिक उदाहरण देईन. वडील शेती करायचे, त्याच्यानंतर मी कुळीत पेरला,
कुळीत पेरल्यानंतर कुळीत शेंग होईपर्यंत राहिला. जेवढा मी कुळीत पेरला होता तेवढा सुद्धा 20 गुंठ्यामध्ये मला मिळालेला नाही. तर मी शेती का करावी ना. आता मी भात शेती करतोय, लाल तांदळाला हे आहे, पण माकड समस्या आहे, आता डुकरांची समस्या आहे. बरं, आता शेतकऱ्यांनी पूर्ण म्हणजे जवळजवळ म्हणजे कागद 7-12ला शेती असेल, कारण ती महसूल वर्ष असतं, 7-12ला एवढं हेक्टरी उत्पन्न झालं वगैरे सरकारी असेल. पण जर आत्ता जर येऊन बघितलं तरी आमच्या इकडे एक प्लॉटचा सर्वे केला तर त्याच्या 90% शेती होत नाही. शेतकरी शेती सोडली, कारण तांदूळ मला 2 रुपये किलो रेशनवर मिळतोय आणि मी जर तांदूळ आत्ता मी शेतात पिकवतोय तो मला 100 रुपये किलो पडतोय. का तर बाकी सगळी ही यंत्रणा संपली. गावातली गुरं, पशुधन हे पूर्णपणे संपलेलं आहे. मग ह्या समस्यांवर कुठेही चर्चा होत नाही. फक्त आंबा, काजू ह्या मुद्द्यावर हे होतं, पण त्या मुद्द्याच्या समस्या काय आहेत. आता तोच जे फळ पीक आहे ह्याच्यावर होता, धान्य होतं म्हणजे फळ ह्याचं होतं, ते फळांवर आता वानर अटॅक करायला लागले. पण त्याच्यावर कुठेच सोल्युशनच नाही. दुसरी समस्या आहे की ते घाटावरचं आणि इथलं कंपॅरिझन केलं तर इथलं प्रत्येक क्षेत्र हे तुम्ही वाटूच शकत नाही. 4 भाऊ असतील, कारण प्रत्येक क्षेत्र हे वेगवेगळं आहे. वर्कस जमीन आहे, खरीची जमीन आहे, डोंगर आहे, त्याच्यानंतर भात शेतीसाठी वेगळी आहे. आणि जर गावात शेतकरी हवा असेल तर त्याला ह्या 4ही स्पॉट लागतात. घाटावर तुम्ही लाईन मारली, हे 2 एकर तू घे, हे 2 एकर, बरं एक सलग जमीन नाही. या समस्यांवर उत्तरच नाहीत. बरं, आता नावं तर भरपूर लागतात. इथला अर्धा वर्ग तिकडे आहे, त्यांना त्याची काय किंमत नाही, ह्याची ह्यांना किंमत नाही. म्हणजे त्यामुळे इथला माणूस विस्थापित होण्यासाठी, आता मी रत्नागिरीत आलो, मला गावाकडे जमीन आहे पण मी तिथे करू शकत नाही, कारण ज्या समस्या आहेत सगळ्यांना आहेत त्या समस्या आहेत. बरं, करण्याची इच्छा शक्ती असून त्याच्याबरोबर हे नाही रे, हे काय करणार, तांदूळ 100 रुपये किलो तू पिकवणार, मग त्यापेक्षा बाजार तर 40 रुपयाचा घे ना. म्हणजे हे त्यांचं लॉजिक आहे. खरंय. एकूणच म्हणजे हे निवडणुकीचे मुद्दे होणं गरजेचं आहे, ते होत नाही. केरळमध्ये फणसावरती बऱ्यापैकी रिसर्च झाले, पण आमच्याकडे फणस म्हणजे अक्षरशः फेकून द्यायची गोष्ट झालेली आहे. कोकणामध्ये एवढे फणस, चांगले फणस होतात, पण त्याच्यावरती कोणाचेही काही रिसर्च करून किंवा त्याच्यावर काहीतरी रिपोर्ट करून त्याच्यावर कोकणात आता शेती करणं हा मागासलेपणाचा हे झालेला आहे. म्हणजे तो खूपच आदिवासी असल्यासारखं, म्हणजे अजून 2 वर्ष पुढच्या निवडणुकीत कदाचित शेती करतात ते आदिवासी आहेत असं म्हणतील, कारण इतका शेती सोडली. कारण प्रत्येक झाड, प्रत्येक ही आता घराच्या बाहेर पडवळ किंवा ही जी पावसाळ्याच्या 4 महिन्यात मिळत होती, हे कोणीही करत नाही, कारण माकडं ठेवत नाही. बरं, माणसं घरात कमी आणि माकडांची संख्या वाढली, ह्याच्यावर कुठेच सोल्युशन नाही. एकूणच आज आपण बायोस्कोप मराठीच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये आहोत. रत्नागिरी म्हणजे रत्नांचं आगर. पण आता मी कोणकर साहेब, सोहनीकर साहेब, आंबेडकर यांच्याशी बोलत असताना मला कळलं की रत्नागिरी हे समस्यांचा आगर झालेलं आहे, कोकण समस्यांचा आगर झालेला आहे. तर यातून मार्ग काढणारे चांगले प्रामाणिक लोकप्रतिनिधी कोकणाला मिळावेत, रत्नागिरीकरांना मिळावेत, एवढीच अपेक्षा व्यक्त करून आपण इथे थांबूया. तुम्हाला तिघांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद.